बाप्या कुत्रा आणलं काय? अरे भाऊ कुत्रा नाही वाघ आहे वाघ. तुला समजलं का? कुत्रा मित्र म्हणशील तर असा मार खाशील ना तुला अक्षरशः सांगतो. सोडू काय म्हटलं की लय शेजार बाजारचे नाही तर भांडण करतात. आता या ना आता वाघ आणलाय नाडायला देतात काय मला मम्मीचा पत्यान. तुम्हाला सांगतो कुत्रा सांभाळाय पेशल माणूस तुला. आमच्या घराला कुलूप नाही पण कुत्रा सांभाळाय माणूस तुला नाच झाला पाहिजे ना अख्ख्या गावात. अचानक कोणी चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर उगव नको व्हायला कुठं ना. हा चिकन वाले का? ते कोंबड्यांचे उरलेले पाय बी म्हणून केले तेवढे संध्याकाळी आज पैसे लागतात भाऊ चिकन. 50 रुपयाचे कार राहू देतो पैसे. बरोबर चालेल. तुला सांगतो आज रिटर्न आता तू घराची काळजी घे. कुत्रा गावात फिरायला चालले. जर का गावात कोणी नजर वरती करून जरी पाहिले ना तरी डायरेक्ट मोकळा सोडून देणार. होऊन दे काय व्हायचं ते. चल रे काय भाऊ हे कुत्रा दे हाकलून लय वैताग झालाय आम्हाला. हाकलून दे म्हणजे हाकलून बिकलून नाही. मला भाकर नाही दिली तरी चालेल पण या कुत्र्याला भाकर दिली पाहिजे. तुम्ही जर या कुत्र्याला घरात नाही ठेवलं तुम्हाला आज सांगतो आज घर सोडून जाईल. मला लोक सांगतो आज रिटर्न गेले कुत्र. अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात. लागले लोक तुला अक्षरशः सांगतो कुत्रा आणले. तुला माहिती का इतका जीव लावतोय मी याला. तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नुसतं डायरेक्ट पुढच्या गल्लीत जाऊन पळत डायरेक्ट लोकांच्या हॅलो आणलं ना कुत्रा आता काळजी घ्या. कुत्रा आणले. कुत्र्याची इतकी खतरनाक काळजी त्याला सकाळ दुपार संध्याकाळ. मला भाकर नव्हती पण त्याला चिकन आणि मटन जे नाही ते आण देतं त्याला डायरेक्ट लंच टाइमला असते. तुला सांगतो कुत्रा आणताना घरातल्या सुद्धा विरोध केला. पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गौंडी बोलावलं तणाच बांधतो. अरे आगायला मग त्याला सेपरेट समजाच केलं. तुला सांगतो माझी काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी माझ्या कुत्र्याची घेतोय. चल रे भाऊ.